आणि जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे। मुंबईमधले आपण आकडे बघू शकता स्क्रीनच्या वर। एका नजरेत तुम्हाला मुंबई महापालिका लक्षात येईल। भाजप 52, शिवसेना 20, शिवसेना ठाकरे 43, मनसे 7 जागांचा आघाडीवर, काँग्रेस 9 आणि इतर 4। याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे सेना, मनसे, काँग्रेस जर का एक जागा मानल्या आपण तर सुमारे 55च्या पुढे जात आहेत हे तीनही पक्ष, कारण ते महाविकास आघाडीचाच एका अर्थानं भाग आहेत। तर भाजप आणि शिवसेना सुद्धा या क्षणी या महाआघाडीच्याही पुढे एकूण सत्तेमध्ये म्हणजे एकूणच पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत। सर्व ठिकाणी महापालिकांमध्ये भाजप आघाडीवर आहे। ज्या ठिकाणी भाजपचे आकडे सहकारी पक्षा इतके जरी नसले तरी एकत्ररित्या महायुतीचा विचार करतात, जसं की कोल्हापूर जिथे काँग्रेस आघाडीवर आहे तिथे महायुती म्हणून ते एकत्ररित्या पाहायला मिळत आहेत। हे आता लपून राहिलेलं नाहीये की काही ठिकाणी जरी स्वतंत्र लढत असली, जसं उदाहरणार्थ अजित पवार, शरद पवार पुण्यात एकत्र लढतायत, भाजप वेगळी लढते, पण शेवटी हे महायुतीचाच भाग आहे। इंटरेस्टिंग ठरेल जर का पुण्यामध्ये गरज पडली भाजपला तर मग राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्ररित्या येणार का हे पाहणं हा आणखी पुढचा फ्लोर मॅनेजमेंटचा भाग असेल। सध्या तरी रंगतदार होत चाललेल्या या निवडणुकीमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला आकडा बदलतोय आणि आपल्याला हे कल पाहायला मिळतात। मुंबईत वॉर्ड क्रमांक 182 ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य पुढे आहेत। प्रत्येक ठिकाणावरून हे अपडेट्स येत आहेत। तर सांगलीच्या प्रभाग 9 मधील 4 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। नवी मुंबईत जाऊयात। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमध्ये कलगीतुरा रंगला होता। 13 मधील भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत नवी मुंबईत। कांदिवलीमध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजप मनसे जोरदार टक्कर पाहायला मिळते। प्रभाग 128 मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य आघाडीवर आहेत। नागपुरात भाजप अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे। मला इकडे अवधूत वाघ आहेत का आपल्यासोबत अजूनही गेस्ट म्हणून? भाजपचं कोणी आहे आपल्यासोबत आता? हरकत नाही, कारण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की निकाल काही लागो अशी गमतीने म्हटलं जातं, म्हणजे उदाहरणार्थ अमित शहाबद्दल असं म्हटलं जायचं की चुनाव जब खत्म होता है तब मेरा चुनाव शुरू होता है। मला हे विचारायला आवडेल भाजपच्या प्रवक्त्यांना की निकाल काही का लागो, कुठे कोणतेही उमेदवार काही का असे ना, पण अंबरनाथमध्ये जे आम्हाला पाहायला मिळालं असाही काही चमत्कार पाहायला मिळेल का?